विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, 15 मार्च 2026 रोजी पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण अतिसंभाव्य चालू घडामोडींची एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण परीक्षेपर्यंत दररोज 50 चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करणार आहोत। आणि मित्रांनो, यामध्ये ऑगस्ट 2025 ते मार्च 2026 यापर्यंतच्या चालू घडामोडी असणार आहेत। त्यामुळे जर तुमची लेखी परीक्षा आहे आणि त्यासाठी चालू घडामोडी करायच्या आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल बनलेले आहेत जिष्णुदेव वर्मा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आता मित्रांनो, हे झाले 23वे। 22वे कोण होते? आचार्य देवव्रत आणि 21वे CP राधाकृष्णन। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं मूळ राज्य कोणतं आहे? त्रिपुरा, आणि यापूर्वी ते तेलंगणा या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। मूळ राज्य देखील विचारलं जाऊ शकतं, काय आहे? त्रिपुरा। प्रश्न क्रमांक 3, दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी लाडली योजनेच्या जागी कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे? मित्रांनो, दिल्ली सरकारनं लाडली योजना बंद करून मुलींसाठी लखपती बिटिया योजना सुरू केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। प्रश्न क्रमांक 4, लखपती बिटिया योजना अंतर्गत मुलींना जास्तीत जास्त किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे? मित्रांनो, लखपती बिटिया योजनेअंतर्गत मुलींना 56,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 56,000। प्रश्न क्रमांक 5, बगलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो, बगलिहार जलविद्युत प्रकल्प आहे तो जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर स्थित आहे आणि याच्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाद सुरू आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, चिनाब नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 6, ऑस्ट्रेलियन प्रदेशात कोणत्या पेंग्विन प्रजातीला पहिल्यांदा H5N1 म्हणजे बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळलेले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, ऑस्ट्रेलियातील झेंटू पेंग्विन या पेंग्विन प्रजातीतील काही पेंग्विनना H5N1 म्हणजे बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, झेंटू पेंग्विन। देश विचारला तर ऑस्ट्रेलिया। प्रश्न क्रमांक 7, वज्रप्रहार 2026 हा संयुक्त विशेष सैन्य सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला? मित्रांनो, वज्रप्रहार 2026 हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। प्रश्न क्रमांक 8, वज्रप्रहार 2026 या सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? मित्रांनो, वज्रप्रहार 2026 हा हिमाचल प्रदेशमधील बकलोह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, बकलोह, हिमाचल प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25 चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत। आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे। त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं। हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये। जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच। तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर। यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा। तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता। तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल। आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे। प्रश्न क्रमांक 9,
केंद्रीय मंत्रिमंडळाने अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवण्यास मंजुरी दिली आहे? मित्रांनो सर्वांना माहित आहे, प्रश्न येऊन गेलाय मागच्या भरतीला. नाव काय ठेवलंय? अहिल्यानगर पर्याय 2. त्यासोबतच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव असं केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. मुंबईतील कारनाक पुलाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? मित्रांनो मुंबईमध्ये असलेल्या कारनाक पुलाचं नाव बदलून सध्या सिंदूर ब्रिज असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? मित्रांनो खुलताबादचं नाव बदलून रत्नापूर असं ठेवलेलं आहे. पर्याय 1. महाराष्ट्रातील खुलताबादचं नाव बदलून रत्नापूर करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 12. देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी कोठे सुरू करण्यात आली? मित्रांनो देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी ही प्रायोगिक तत्वावर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. सहकारी टॅक्सी सेवा आहे जी नवी दिल्ली या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. नीती आयोगाचे नवीन अंतरिम सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, नीती आयोगाचे नवीन अंतरिम सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निधी छिब्बर यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. मित्रांनो नीती आयोगाचे सीईओ बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. पहिल्या महिला कोण होत्या? सिंधुश्री खुल्लर, ज्या पहिल्याच सीईओ होत्या. प्रश्न क्रमांक 14. धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? मित्रांनो धर्म गार्डियन हा सराव आहे तो भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. धर्म गार्डियन 2026 जपान आणि भारत. प्रश्न क्रमांक 15. ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले आहे? मित्रांनो ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताला 100 पैकी 32 गुण मिळवून 6वे स्थान मिळालेले आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. 100 पैकी 32 गुण. प्रश्न क्रमांक 16. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? मित्रांनो इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 17. इस्रायल देशाच्या संसदेला काय म्हटले जाते? मित्रांनो इस्रायलच्या संसदेला नेसेट असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. इस्रायलची संसद नेसेट. आणि जपानच्या संसदेला काय म्हटलं जातं? तर डाएट असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची थीम काय होते? मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? फेब्रुवारीच्या 28 तारखेला. आणि मित्रांनो 2026 साठी थीम काय होती? तर थीम होती वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 19. कलारी लीप 2026 हा सैन्य सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? मित्रांनो कलारी लीप 2026 हा सराव लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांवर आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न क्रमांक 20. अपघातग्रस्तांना गोल्डन आवर मध्ये मदत करणाऱ्यांसाठी राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली? मित्रांनो अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला मदत केली जाईल किंवा आर्थिक सहाय्य केलं जाईल, बक्षीस दिलं जाईल अशी योजना राहवीर योजना आहे जी दिल्ली सरकारनं सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. बक्षीस काय असेल ते पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. राहवीर योजना अंतर्गत अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या नागरिकास किती रुपयांचे बक्षीस दिले जाते? मित्रांनो राहवीर योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपये इतकं बक्षीस दिलं जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 22. OAGच्या अहवालानुसार 2025 मध्ये आशिया पॅसिफिक मधील व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीचा क्रमांक कितवा आहे? मित्रांनो 2025च्या OAG अहवालानुसार दिल्ली हे आशिया पॅसिफिक मधील 5व्या क्रमांकाचं सर्वात व्यस्त विमानतळ आहे. कितव्या क्रमांकाचं? 5व्या. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक वन्यजीव दिन म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? मित्रांनो जागतिक वन्यजीव दिवस आहे तो दरवर्षी 3 मार्चला साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो 2026च्या जागतिक वन्यजीव दिवसाची थीम काय होती? तर या थीमवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर थीम होती औषधी आणि सुगंधी वनस्पती आरोग्य वारसा आणि उपजीविका जपणे. प्रश्न क्रमांक 24. अलीकडेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार बिनविरोध निवडून आले आहेत? मित्रांनो अलीकडेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 7 खासदार बिनविरोध निवडून गेलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या 7 पैकी 6 हे महायुतीचे आहेत आणि 1 हा महाविकास आघाडीचा आहे. हे कोण आहेत ते पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
प्रश्न क्रमांक 25, तेलंगणाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, तेलंगणाचे नवीन राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या अगोदर तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कोण कार्यरत होते? तर जिष्णुदेव वर्मा होते. प्रश्न क्रमांक 26, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? मित्रांनो, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून RN रवी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, RN रवी. प्रश्न क्रमांक 27, RK लक्ष्मण पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता कोण ठरलेला आहे? मित्रांनो, RK लक्ष्मण पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता ठरलेला आहे आमिर खान. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कोठून सुरू झाली आहे? मित्रांनो, सक्षम 2026 ही भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना ही मुंबई या ठिकाणावरून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 29, धर्म गार्डियन 2026 सरावात भारताकडून कोणत्या तुकडीने सहभाग घेतला होता? मित्रांनो, धर्म गार्डियन 2026 सराव आहे तो भारत आणि जपान या देशादरम्यान पार पडला आणि भारताकडून यामध्ये लडाख स्काउट ही तुकडी सहभागी झालेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 30, बगलिहार जलविद्युत प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता किती मेगावॅट आहे? मित्रांनो, बगलिहार जलविद्युत प्रकल्प हा भारत पाकिस्तान यांच्या दरम्यानचा एक वादग्रस्त प्रकल्प आहे जो जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या प्रकल्पाची क्षमता किती आहे? तर 900 मेगावॅट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 31, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? मित्रांनो, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेचं नवीन नाव आहे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 32, यशस हे नवीन नाव कोणत्या ट्रेनिंग विमानाला देण्यात आलेले आहे? मित्रांनो, यशस हे नवीन नाव आहे तो हिंदुस्तान जेट ट्रेनर म्हणजेच HJT-36 ला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो, बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून सय्यद अता हसनैन यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, सय्यद अता हसनैन. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 34, नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून नंदकिशोर यादव यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, नंदकिशोर यादव, नागालँड. प्रश्न क्रमांक 35, दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारलेला आहे? मित्रांनो, दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून तरनजीत सिंग संधू यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 36, लडाखचे नवीन नायब राज्यपाल कोण बनलेले आहेत? मित्रांनो, लडाखचे नवीन नायब राज्यपाल हे विनय कुमार सक्सेना हे आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता कालच मित्रांनो भरपूर राज्यांचे राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदललेले आहेत. याची माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. अजून पाहिली नसेल तर पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 37, कलारी लिप हे नाव कोणत्या राज्याच्या प्राचीन मार्शल आर्ट वरून घेण्यात आले आहे? मित्रांनो, कलारी लिप हा लष्कराचा सराव कुठे पार पडलेला होता? तर लक्षद्वीप मिनिकॉय या ठिकाणी पार पडलेला होता. आणि मित्रांनो, याला केरळच्या कलेरीपयट्टू या प्राचीन मार्शल आर्टचं नाव देण्यात आलेलं आहे. कलेरीपयट्टूचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, केरळ. प्रश्न क्रमांक 38, उत्तर प्रदेशातील जलालाबाद या शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील जलालाबाद याचं नाव बदलून परशुरामपुरी असं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3, परशुरामपुरी. जलालाबाद, परशुरामपुरी. प्रश्न क्रमांक 39, भारत टॅक्सी या सेवेचे किमान भाडे 4 किलोमीटर पर्यंत किती रुपये निश्चित केले आहे? मित्रांनो, या ठिकाणी भारत टॅक्सी ही भारतातील पहिली काय आहे? सहकारी टॅक्सी आहे जी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं कमीत कमी भाडं किती असणार आहे? तर 30 रुपये असणार आहे. 4 किलोमीटरसाठी 30 रुपये, 1 किलोमीटर जरी गेला तरी 30 रुपये द्यायला लागणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 40, राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बाल विकास संस्थेचे म्हणजे NIPCCDचे नाव बदलून कोणाचे नाव दिले आहे? मित्रांनो, या योजनेला, या संस्थेला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. या संस्थेचं नवीन नाव काय आहे? सावित्रीबाई फुले राष्ट्रीय सार्वजनिक सहकारी आणि बाल विकास संस्था. प्रश्न क्रमांक 41, बार्बाडोस या देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाचा विजय झालेला आहे? मित्रांनो, बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा मिया अमोर मोटली या विराजमान झालेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2.
प्रश्न क्रमांक 42. नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलिन या प्राण्याची शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद केलेली आहे? मित्रांनो, नागालँडमधील संगतम नागा या आदिवासी जमातीनं पेंगोलिन प्राण्याला मारणं आणि त्याची विक्री करणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 संगतम नागा. प्रश्न क्रमांक 45. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO म्हणून आशा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 46. इंडिया AI इम्पॅक्ट समिट मधील सर्वात तरुण म्हणजे 8 वर्ष वयाचा मुख्य वक्ता कोण ठरला आहे? मित्रांनो, इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये रणवीर सिंग सचदेवा हा अवघ्या 8 वर्षाच्या वयामध्ये मुख्य वक्ता म्हणून बोललेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 रणवीर सिंग सचदेवा. प्रश्न क्रमांक 47. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मित्रांनो, भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो 1972 साली संमत करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, यानुसारच 1973 साली प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 48. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातून कोण बिनविरोध निवडून आले आहे? मित्रांनो, राज्यसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 7 व्यक्ती बिनविरोध निवडून गेलेल्या आहेत. त्यापैकी 6 या महायुतीच्या आहेत आणि 1 शरद पवार हे महाविकास आघाडीचे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 49. पंतप्रधान कार्यालयाचे म्हणजे PMOचे नवीन संकुल सेवातीर्थ कोठून स्थलांतरित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, पंतप्रधान कार्यालय आहे ते सेवातीर्थ या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्याआधी कुठं होतं? रायसिना हिल्स वरील साऊथ ब्लॉक या ठिकाणी होतं. आता कुठं आहे? सेवातीर्थ या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न क्रमांक 50. भारतात जलप्रदूषण नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? मित्रांनो, भारतामध्ये जलप्रदूषण नियंत्रण कायदा आहे तो 1974 साली लागू करण्यात आलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर आजच्या प्रश्नांच्या मार्फत तुमचा सराव झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहून 15 तारखेला होणाऱ्या लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.